शुक्लांबरधरं गणपतिमन्त्रं नित्यं नित्यं भजो भजो विघ्नविनायक विद्यादायक वीर गणपती भजो भजो सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या एका थोर संतांबद्दल छान माहिती देणार आहे. हो, पण त्यांचं नाव तुम्हीच ओळखायचं बरं का? ऐका. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा नामाने नामाने. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ओळखलं ना? बरोबर. आज मी तुम्हाला संत शिरोमणी ज्ञानदेवांबद्दल सांगणार आहे. आता आपण जे अभंग ऐकलात ना, त्याची रचना ज्ञानदेव बाबांनी केली आहे. या अभंगांच्या मदतीने त्यांनी खूप चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या व लोकांमध्ये बदलही घडवून आणले. हे एकच असे संत होते की ज्यांनी समाजहितासाठी 20 वेळा पदयात्रा केली. आपली विठ्ठल भक्ती व शिकवण महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी पंजाब आणि राजस्थान पर्यंत पोहोचवली. तिथल्या भाषा वेगळ्या होत्या, पण त्यांनी त्या शिकून घेतल्या आणि त्या भाषांमध्ये सुंदर काव्य रचना केली. ते इतके लोकप्रिय झाले की त्यांच्या नावाची 350 देऊळ राजस्थानमध्ये आहेत आणि पंजाबमध्ये त्यांच्या नावाचं गुरुद्वाराही आहे. श्री गुरु ग्रंथ साहिबा या धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या 61 काव्य रचना आहेत आणि आदराने या काव्य रचना ज्ञानदेव मुखबाणी असे ओळखल्या जातात. लोकांच्या मनोमनात पोचण्यासाठी त्यांनी एकता टिकून ठेवली. वारकरी पंथांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं. वारकरी म्हणजे काय? जिथे जात पात नाही, जिथे वर्णभेद नाही, जिथे वयाची अट नाही. इथे फक्त एकच अट असते, ते म्हणजे नामस्मरणाची. नाम घ्यावे, नाम द्यावे, नामे रंगूनी जावे. संत नामदेवांचा जन्म 1327 मध्ये झाला. त्यांच्या बाबांचं नाव दामाशेठ होतं आणि आईचं नाव गोनाई होतं. ते पंढरपूर गावात राहायचे आणि रोज विठ्ठल बाप्पाची पूजा करायचे. असं म्हणतात की नामदेवांच्या जन्मापासूनच विठ्ठलला विठ्ठल बाप्पा बोलायला लागला, गायला लागला, नाचायलाही लागला आणि नैवेद्यही खायला लागला. एकदा नामदेवांचे वडील कामासाठी बाहेर गेले. त्यांनी नामदेवांना विठ्ठल बाप्पाची पूजा करायला सांगितली. तेव्हा नामदेव लहान होते. नामदेवांनी पूजा केली आणि नैवेद्य दाखवला. ते खूप वेळ थांबून राहिले बघायला की विठ्ठल बाप्पा नैवेद्य घेतात की नाही आणि स्वतः उपाशी राहिले. मग विठ्ठल बाप्पा खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी सगळं दूध संपवलं. इतकी त्यांची भक्ती मनापासून होती. म्हणूनच म्हणतात, देव जेवला हो देव जेवला, देव जेवला हो देव जेवला, या डोळा
शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कलाविषय या शाखेची उपशाखा असलेली मैत्र जीवाची ही शाखा यांनी सुरू केलेला मनाचे श्लोक या स्वाध्याय मालिकेतील 29 आणि 30 या श्लोकाचा विचार आज आपण करणार आहोत. सर्वप्रथम मला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे समर्थांनी आपल्याला थोडंसं वरच्या वर्गात नेले असं वाटतं. म्हणजे वरच्या वर्गात गेल्यावर जसे कॅल्क्युलस, ट्रिग्नॉमेट्री किंवा जगाच्या अर्थकारणाचा आपल्या देशावर होणारा परिणाम असे डोक्याचा भुगा करणारे प्रश्न असतात, तसं हळूहळू पण कसे लागतो आणि मजा पण येते तसं काहीसं समर्थ आपल्याला तत्त्वज्ञानविषयक विचारांकडे घेऊन जातात असं वाटलं. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना असंही वाटलं की हा एक मनाशी संवाद आहे. म्हणजे श्लोक वाचल्यानंतर मनाला पडलेले प्रश्न, त्यासाठी त्याची उत्तरं शोधण्याचा मनाने केलेला प्रयत्न, त्याचा अर्थ लावण्याचा केलेला प्रयत्न किंवा त्यातून निघालेले अर्थ, मनात आलेले अर्थ किंवा अन्वय अर्थ, हा एक संवाद आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. तसा हा मनाशी झालेला संवाद आहे. आणि हा संवाद फक्त आपण व्यक्तरूपाने एकमेकांबरोबर सांगतोय इतकंच. बाकी मनाच्या श्लोकावर भाष्य करणं माझ्या मर्यादेची मला पूर्ण जाणीव आहे, तरीही प्रयत्न करते. मनाचं नाठाळपण किंवा मनाचं चंचलपण याचं खूप छान वर्णन आपल्याला बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय या कवितेत दिसतं. माणूस सर्वस्वी चांगला किंवा वाईट कोणीच नसतो, पण कधी कधी त्याच्या मनात इतके वाईट विचार येतात की मन जहेरी जहेरी याचं न्यार रे तंतर, आरी चुसाको बरा त्याले उतारे मंतर. किंवा ते कधी कधी इतकं कृपण होतं की मन येवड येवड जसा खाकसाचा दाणा, मन केवड केवड त्याचा अभय मायना. अशा या नाठाळ मनाला पुन्हा पुन्हा समजावून सांगावं लागतं किंवा वळणावर आणावं लागतं, ट्रॅकवर ठेवावं लागतं. यासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं वाटतं. या श्लोकात समर्थांच्या मनाच्या श्लोकातले काही श्लोक सिरीज म्हणजे 8 ते 10 श्लोक मला वाटते, ज्याची शेवटची ओळ नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशी आहे. किंवा काही सिरीज या जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे सगळे श्लोक म्हणताना आपल्याला अभिमानाने ऊर भरून येतो की अरे आमच्याकडे कोणी असं बघूच शकत नाही. नुपेक्षी कदा रामदासा याची उपेक्षा कोणी करूच शकत नाही. खरोखर अभिमानाने म्हणण्यासारखीच गोष्ट आहे. पण तरी त्यासाठी असलेलं क्वालिफिकेशन आपल्याकडे आहे का ही तपासून बघण्याची पण गोष्ट आहे. सर्वप्रथम आपण श्लोक बघूया. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पोशिरी कांबी वाजे, पुरी वाईली सर्व जेणे विमानी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम यातील कठीण शब्दांचे अर्थ जर बघितले तर पदी म्हणजे पायी. ब्रीद याच्या शब्दाचे 2 अर्थ होतात की एक तर बाणा प्रतिज्ञा आणि दुसरा त्याचा अर्थ पायातले तोडर किंवा कडे. कांबी म्हणजे बाण, धनुष्यबाण. वाहिली म्हणजे वाहिली. नुपेक्षी म्हणजे ज्याची कोणी उपेक्षा करणार नाही, ज्याचं कोणी उपहास करणार नाही, ज्याचा कोणी अवमान करणार नाही, ज्याच्याकडे कोणी बोट दाखवू शकणार नाही. याचा शब्दशः अर्थ असा होतो की रघुनायक हा सर्वांचा तारणहार आहे. त्याच्या पायातील तोडरांचा आवाज त्याच्या भक्ताच्या रक्षणाचे ब्रीद सांगतो. भक्ताच्या शत्रूचा तो निपात करतो. भक्ताला कोणीही शत्रू उरणार नाही असं तो बघतो. आणि अशा या भक्ताचा कोणीही उपेक्षा करणार नाही असं रामायणात अजून एक उदाहरण आहे की रावणाला जिंकल्यानंतर राम परत जात असताना सगळी वानरसेना सुद्धा विमानात बसून गेली. विमान या शब्दाचा आणखी दुसरा अर्थ पण आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. आता पहिल्या जर असं आहे की आपल्याला पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. राघव हा सगळ्यात तारणहार आहे किंवा सगळ्यांच्या भक्तांचं शत्रूंचं रक्षण करणारा राम आहे किंवा ईश्वर आहे असं जर आपण मानलं तर सगळ्या भक्तांच्या सगळ्या देवतांच्या हातात आपल्याला शस्त्र दिसतात. या शस्त्रांची गरज त्यांना का आहे? त्यांना स्वतःसाठी गरज नाही आहे, तर
देवतांचे अवतारच मुळात भक्तांचं रक्षण करण्यासाठी किंवा समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी झालेला असतो. त्यामुळे ही सतत ते जागरूक असतात. रामाच्या हातात कोदंडधारी राम आहे, धनुष्यबाण आहे. यातल्या अनेक भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवाने किती कोणत्या कोणत्या पातळीवर काम केलं यासाठी आपल्याकडे अनंत उदाहरणं आहेत. आणि ज्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला अतिशय भावणाऱ्या आहेत. म्हणजे जनाबाईसाठी त्याने दळण दळलं, तर दामाजी पंतांसाठी तो महार झाला. आपली प्रतिज्ञा मोडण्याचं सुद्धा उदाहरण आहे महाभारतामध्ये. महाभारतामध्ये भीष्मांना एक प्रसंग असा येतो की भीष्मांवर श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन सज्ज होतो. त्यावेळेला भीष्म स्वतःच्या हातातले सगळे शस्त्रास्त्र टाकून देऊन म्हणतात की तुझ्या हातनं मरण येणार असेल तर यापेक्षा दुसरं काय. म्हणजे स्वतःची प्रतिज्ञा मोडण्या इथपर्यंत तो भक्ताचं रक्षण करतो. पण त्यासाठी समर्थांची सुद्धा स्वतःच्या आयुष्यातली सुद्धा एक गोष्ट आहे की समर्थांचा शिष्य एक जो असतो, जो भिक्षा मागायला गेलेला असताना गावातील एक माणूस अतिशय क्रोधी असतो, पण त्याला वाचसिद्धी प्राप्त असते. म्हणजे तो बोललेलं सगळं खरं होतं. आणि एकदा झोपेच्या वेळेला हा भिक्षा मागायला गेला म्हणून इतका क्रोधित होतो की तो तुला मृत्यू येईल असं सांगतो 24 तासात. सगळे लोक, गावातले लोक सांगतात की हे खरं आहे, कारण त्यांनी बोललेलं खरं होतं. तो समर्थांकडे जातो. समर्थ झोपलेले असतं. समर्थ म्हणतात या घोंगडीवर माझे पाय दाबत बस. तो रात्रभर बसतो. यमदूत येतात, पण समर्थांच्याकडून त्या भक्ताला घेऊन जाणं अशक्य असतं यमदूतांना सुद्धा. सत्यामध्ये ही ताकदच असते. तेव्हा ते यमदूतांना सुद्धा शक्य झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी ते म्हणतात समर्थ की जा तुझ्या कामाला तू. तेव्हा आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी तो आपल्या पाठीशी सिद्ध आहे. फक्त त्यावर विश्वास ठेवा. पण त्यासाठी भक्त हे क्वालिफिकेशन आपल्याकडे असलं पाहिजे. या क्वालिफिकेशनमध्ये काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे, तर पहिलं क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला शुद्ध अंतःकरण असलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टींचा अभ्यास केला की तुम्ही सदाचारी असलं पाहिजे, तुम्ही सत्यनिष्ठ असलं पाहिजे. सत्यामध्ये खरोखर खूप ताकद असते. सत्याने वागणाऱ्या माणसाला एक वेगळंच बळ असतं की त्याला निर्भीड होतो तो. म्हणजे त्याला दुसऱ्या कोणाची भीती वाटत नाही. पण हे सगळे क्वालिफिकेशन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्राप्त केल्या, या सगळ्या गोष्टींचं आचरणात आणल्या, तर तुम्हाला तुमची उपेक्षा किंवा तुमचा उपहास, तुमचा अवमान करणारं या जगात कोणीही नसेल. नुपेक्षी कदा रामदास अभिमानी. तुम्ही इतकं तेजपुंज व्हा, इतकं तेजस्वी व्हा तुमच्या चारित्र्याने, तुमच्या कार्याने, की तुमच्याकडे बोट दाखवून लोकांनी म्हणावं की हा समर्थ शिष्य आहे, त्याच्या अंगी असे गुण आहे. किंवा सगळ्या जगाने तुमची वाखाणणी करावी. तुमच्याकडे उपेक्षेने बघणारा एकही डोळा नसेल किंवा तुमच्याकडे बोट दाखवणारे कोणी नसेल. असं सामर्थ्य तुमच्या अंगात आणण्यासाठी समर्थ असं म्हणतात की देव तुझ्या पाठीशी आहे, फक्त सांगितलेल्या मार्गावरून चालणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा अशा या सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण करूयात आणि समर्थांच्या या नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या शिष्यासारखं, या भक्तासारखं होण्याचा प्रयत्न करूयात. हरि ओम. Hi, my name is Aditya Ghate. Today I will sing the bhajan Tumaka Chalata.
पर्वत कीरनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पेंजनिया ठुमक चलत रामचंद्र तुलसीदास अति आनंद तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद देख के मुखारविंद रघुवर छवि के समान रघुवर छवि के समान रघुवर छवि बनिया